पनवेलमध्ये राजकीय पातळीवर एक महत्त्वपूर्ण घडामोड घडली असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी भाजपच्या मिस्ड कॉल मोहिमेला प्रतिसाद देत नारी शक्ती वंदन अधिनियमला पाठिंबा दर्शवला आहे। मनसेच्या पनवेल महानगर अध्यक्षा स्वरूपा सुर्वे, पनवेल शहर अध्यक्षा साक्षी दळवी तसेच शहर सचिव कृपया शितोळे यांनी मिस्ड कॉल देत या अधिनियमाच्या जनसमर्थनासाठी सुरू असलेल्या भाजपच्या मोहिमेत सहभाग नोंदवला। त्यांच्या या भूमिकेमुळे महिलांच्या राजकीय सक्षमीकरणासाठी पक्षभेद बाजूला ठेवत सकारात्मक संदेश दिला जात असल्याचे मत व्यक्त केले जात आहे। दरम्यान भाजपच्या जिल्हा सरचिटणीस चारुशिला घरत, पनवेल शहराध्यक्षा रुचिता लोंढे, नगरसेविका प्रीती जॉर्ज आणि राजश्री वावेकर यांनी मनसेच्या महिला पदाधिकाऱ्यांना आवाहन करत या अधिनियमाला पाठिंबा देण्याचे आवाहन केले होते। त्या आवाहनाला प्रतिसाद देत मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतल्याचे चित्र दिसून आले। या घडामोडीमुळे पनवेलमध्ये महिलांच्या राजकीय सहभाग आणि सक्षमीकरणाच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल उचलले गेल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। मी पाहिलंय म्हणजे नारी शक्ती अधिनियमाबद्दल म्हणजे मला माहिती आहे आणि खरोखर चांगलं आहे की म्हणजे मी स्वतः एक महिला सक्षमीकरणासाठी काम करणारीच महिला आहे। बरेच वर्ष तेच करत आले आणि महिलांना इथे प्राधान्य पाहिजेच। हे ह्याच्यासाठी जे काय आता आपल्या पंतप्रधानांनी जो काय हा उपक्रम आहे थोडक्यात अधिनियमाचा, तर त्याच्यासाठी माझं तर म्हणजे सहकार्य आहेच किंवा माझा पाठिंबा आहेच। प्लस मी माझ्या बरोबर ज्या महिला आहेत त्यांच्याशी मी नक्कीच बोलीन की आपण याला सपोर्ट केला पाहिजे, कारण आजकाल म्हणजे नारी सक्षम तर आपलं समाज सक्षम आणि समाज सक्षम तर तालुका, राज्य आणि जसं देश सक्षम। त्यामुळे सक्षमीकरणासाठी किंवा नारीला सक्षम करण्यासाठी हा जो काही एक अधिनियम सुरू केलेला आहे माननीय नरेंद्र मोदीजी साहेबांनी, तर त्याच्यासाठी नक्कीच मी पाठिंबा देईन आणि जास्तीत जास्त महिलांना समर्थन करण्यासाठी मी त्यांना त्याची माहिती देईन जी काय आहे। कारण हल्ली लोकांचं असं आहे की नेमकं काय माहिती आहे कळल्याशिवाय समजत नाही, तर नक्कीच त्याचा मला माझा पाठिंबा असेल।